अभिजित ढोबळे यांच्या हस्ते महिलांचं पाद्यपूजन. हिरकणी महोत्सव 2024 अंतर्गत मातृशक्तीला वंदन. साडी भावाची भेट स्नेहाची या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर गौरी गणपती उत्सवानिमित्त हिरकणी महोत्सव 2024 अंतर्गत मातृशक्ती वंदन साडी भावाची भेट स्नेहाची या कार्यक्रमाचं आयोजन पेनूर तालुका मोहोळ या गावात करण्यात आलं होतं. या गावामध्ये सुरुवातीला ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांच्या हस्ते 5 महिलांचे पाद्यपूजन करून त्यांना वंदन करण्यात आलं व नंतर पुढील हळदी कुंकू समारंभ आणि साडी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित महिलांना भावाची भेट साडी देण्यात आली. पेनूर येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करत असताना ॲडव्होकेट अभिजित ढोबळे म्हणाले की कृष्णाला देवकी मातेने जन्म दिला, परंतु त्यांचं संगोपन यशोदा मातेनं केलं. यशोदा मातेनं कृष्णाला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. आईचं प्रेम आणि ममता आई नसल्यानंतर समजते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला माझ्या आईने प्रेमाची शिकवण आणि आशीर्वाद दिला, परंतु माझं दुर्दैव आता ती हयात नाही. त्यामुळे पुढील काळात मोहोळ मतदारसंघातील जनतेची सेवा करत असताना मला माझ्या आईच्या नसण्याची उणीव इथल्या माता भगिनी भासू देणार नाहीत. आईचं प्रेम आणि आशीर्वादाप्रमाणे आपल्या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद व प्रेम पुढील काळात माझ्या पाठीशी कायम राहावेत, अशी भावनिक साध व अपेक्षा ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल महिला वर्गामध्ये त्यांचं कौतुक होतंय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी सालपेश, शीलवंत क्षीरसागर, शिवानंद म्हमाणे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. महिलांनी जवळपास 550 ते 600 महिला आज एकत्र आल्या आणि नारी शक्ती काय असते हे दाखवून दिलं. आपल्याला मातृत्व जपायचंय, महिलांचं सबलीकरण करायचंय. फक्त चूल आणि मूलच एवढ्यातच महिला बांधून राहिल्या नाही पाहिजे. तर यांनी भरारी घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये शाईच्या पेनातली ताकद बाईच्या मनगटाद्वारे दाखवण्याची गरज आहे. यासाठी या सर्व महिलांना आम्ही एकत्र केलं आणि एक छोटासा एकत्र करून साडी वाटप आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. इथे सुद्धा पद्यपूजन 5 महिलांचं आपण केलेलं आहे सवाष्णींचं, आणि त्याच्यावरती अशाच प्रकारचे उपक्रम मी सबंध मोहोळ तालुक्यामध्ये राबवणार आहे. आणि महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला हे कार्य करत असताना मला जवळपास या गोष्टीचा आनंद वाटतोय की या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या डोक्यावरती हात ठेवून महिला आज देत आहेत. याच्यापेक्षा अजून कोणतं मोठं पुण्य आहे? या गोष्टीचा मला खरोखर मनापासून मी अंतःकरणपूर्वक या सर्व महिलांचे आभार मानतो.